परमेश्वराचे महात्म्य ते काय वर्णन करावे. उंच उंच असे डोंगर, अथांग असा सागर, सुंदर अशी नदी, सुंदर असे निर्झर, सुंदर असे भूप्रदेश, विशाल असे आकाश. कितीही गोष्टींचा वापर आपण केला तरी परमेश्वराचं महात्म्य आपल्याला कधीच सांगता येणार नाही. ताडामाडापेक्षा उंच असलेली त्याची उत्तुंग अशी सुज्ञता आणि खोल खोल सागरा इतकी त्याची गहनता किंवा त्याची खोली, त्याच्या प्रेमाची खोली समजणे फार कठीण आहे. संपूर्ण आयुष्य जरी घालवलं तरीसुद्धा परमेश्वराचा खरा शोध माणसाला पूर्णपणे लागणं कधीच शक्य नाही. मोठमोठ्या साक्षात्कारी संतांनी आपल्या जीवनाद्वारे ते दाखवून दिलेलं आहे. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा, आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. ख्रिस्त सभा आज महादूत संत मायकल, गाब्रियल आणि राफायल ह्यांचा सण साजरा करत आहे. परमेश्वराच्या राजासनासमोर एकूण 7 महादूत उभे असतात. बायबलमध्ये नसलेले परंतु अपर ग्रंथामध्ये समाविष्ट करण्यात आलेले जुन्या कराराचे हनोक नावाचे एक पुस्तक आहे. ह्या पुस्तकात हनोक देवासमोर उभे राहणाऱ्या 7 महादूतांची नावे देतो. गाब्रियल, मायकल, राफायल, उरियल, रगुएल, सारकाएल आणि रमिएल. प्रत्येक नावाच्या मागे एल आहे आणि एल हे हिब्रू भाषेमध्ये परमेश्वरासाठी वापरण्यात आलेलं नाव आहे. आणि म्हणूनच ह्या सर्व 7 नावांमधून परमेश्वराचं वेगवेगळं रूप साकार केलं जातं. गाब्रियल म्हणजे परमेश्वराचं सैन्य, मायकल म्हणजे परमेश्वरासारखा कोण आहे, राफायल म्हणजे परमेश्वर बरई करतो. त्यापैकी आज आपण 3 महादूतांचा सण साजरा करत आहोत, कारण त्यांनी तारणाच्या इतिहासामध्ये अत्यंत मोलाची अशी कामगिरी बजावलेली आहे. इतर 4 महादूतांच्या कार्याविषयी फारशी माहिती आपल्याकडे उपलब्ध नाही, परंतु ह्या 3 महादूतांविषयी थोडीफार माहिती आपल्याला बायबलमध्ये वाचायला मिळते. परमेश्वरासारखा कोण आहे हे मायकल ह्या शब्दाचा अर्थ असलेलं नाव, देवाच्या बाजूने त्याने लुसिफरशी युद्ध केलं आणि त्याच्यावरती विजय मिळवला. त्याद्वारे परमेश्वरासारखा सर्व समर्थ, सर्व ज्ञानी, सर्व शक्ती अशा प्रकारचा परमेश्वरासारखा ह्या जगात कोणीही असू शकत नाही, हेच त्याद्वारे सिद्ध केलं जातं. संत मायकल हा पोप महोदयांचा तसेच साक्रामेंताच्या पेटीचा रक्षकदूत मानला जातो. म्हणजे पोप महोदयांसारख्या महान अशा व्यक्तींवरती कोणी कितीही हल्ला केला तरी त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी संत मायकलची आहे. साक्रामेंताच्या पेटीवरती देखील भूतकाळामध्ये हल्ले झालेले आहेत आणि अतिपवित्र साक्रामेंताचा अपमान झालेला आहे. अशा वेळेला ख्रिस्त सभेने संत मायकल हा साक्रामेंताच्या पेटीचा रक्षकदूत नेमलेला आहे. त्याद्वारे आपल्याला काय सांगण्यात येतं की साक्रामेंताच्या पेटीमध्ये असलेला परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त एवढा महान आहे की त्याच्या रक्षणासाठी साक्षात संत मायकलची नेमणूक करण्यात आलेली आहे. तीच गोष्ट संत गाब्रियलविषयी. गिब्बोर एल म्हणजे परमेश्वराचं सैन्य, हाच संत गाब्रियल जखऱ्याला दर्शन देतो आणि पवित्र मरियेला दर्शन देतो. तारणाच्या इतिहासातील हे 2 महत्त्वाचे टप्पे, अग्रदूताचा जन्म आणि त्यानंतर मशिहाचा जन्म, ही शुभवार्ता देण्यासाठी संत गॅब्रियलसारख्या महादूताला परमेश्वराने ह्या पृथ्वी तलावरती पाठवलेला. तो महादूत येऊन पवित्र मरियेला सांगतो, हे कृपापूर्ण स्त्रिये नमस्कार. म्हणजे एखाद्या पुरुषाने नव्हे तर साक्षात परमेश्वराच्या एका दूताने
आणि ते सुद्धा एका महादूताने पवित्र मरियेला अभिवादन करणं, ह्यावरून पवित्र मरिया तारणाच्या इतिहासामध्ये केवढं महत्त्वाचं स्थान बजावते तेच स्पष्ट होत आहे. गॅब्रियल देवदूताने पवित्र मरियेला जो निरोप दिला, तो निरोप आज सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा 3 वेळा ख्रिस्त सभा स्मरत असते. आणि तिसरा महादूत आहे राफायल. राफायल ह्या शब्दाचा अर्थ देव बरे करतो. हा महादूत आपल्याला तोबीतच्या पुस्तकात भेटतो. सारा आणि तोबीत यांना तो बरे करतो. म्हणूनच राफायल देवदूत म्हणजे आरोग्यदान देणारा देवदूत. परमेश्वर आपल्याला आरोग्य देत असतो, तेच त्या देवदूताद्वारे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की तुला बरे करणारा मी तुझा देव परमेश्वर आहे, असं आपल्याला बायबलमध्ये सांगण्यात आलेलं आहे. कोणाद्वारे तो बरे करत असतो? देवदूताद्वारे. आज हेच कार्य संपूर्ण जगभर बऱ्याचशा सिस्टर्स, बरेचसे डॉक्टर्स आणि नर्सेस करत आहेत. ख्रिस्त सभा ह्या 3 महादूतांचा सण साजरा करत असताना आपण स्वतःला प्रश्न विचारूया की परमेश्वराचं सामर्थ्य माझ्या जीवनामध्ये कशा प्रकारे सुरू आहे, किंवा परमेश्वर मला कशा प्रकारे सातत्याने आरोग्यदान देत आहे. परमेश्वर गाब्रियल देवदूतासारखा सातत्याने मला कशा प्रकारे त्याचा संदेश देत आहे. तो संदेश आपल्याला समजावा, चांगलं आरोग्य आपल्याला लाभावं आणि परमेश्वराचं सामर्थ्य आपल्यामध्ये संचारावं, म्हणून त्याच्याकडे विशेष कृपा आणि शक्ती मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.